नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, सगळ्यात मोठी म्हणजे वर्षाची सगळ्यात मोठी कार्तिक पौर्णिमा आहे। या दिवशी आपण आपल्या घरातली वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती, गरिबी, दरिद्री, संकट, समस्या, दुःख, अडचणी जे तुमच्यावर आलेले आहेत त्यांना तुम्ही दूर करू शकता। तुम्हाला हे दूर करण्यासाठी फक्त तुम्हाला घरामध्ये या ठिकाणी एक वाटी खाण्याचे मीठ ठेवायचे आहे। हे मीठ ठेवल्यामुळे तुमच्या घरातली वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती घरातून बाहेर निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता नांदेल, सुख, समृद्धी, आनंद नांदेल। मित्रांनो, तुम्हाला फक्त एक वाटी मीठ ठेवायचे आहे। मीठ तुम्ही वापरायला काढलेले आहे ते मीठ ठेवायचे नाही। एक सेपरेट वेगळे पाकिट मिठाचे आणायचे आणि त्या मिठातून एक वाटी भर मीठ तुम्हाला वेगळे काढायचे आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ते मीठ तुमच्या किचनमध्ये ठेवायचे आहे। किचनमध्ये अशा जागेवर ठेवायचे जिथे कोणाचेही लक्ष जाणार नाही, जिथे कोणाचा हात किंवा पाय लागणार नाही। गुपचूप लपवून ते मीठ तुम्हाला ठेवायचे आहे आणि हे मीठ तुम्ही 1-2 दिवस तिकडेच त्या ठिकाणी तुम्ही ठेवले आहे तिथेच राहू द्यायचे आहे आणि 1-2 दिवसानंतर ते मीठ तुम्ही तिथून घेऊन कोणत्याही पाण्यात विसर्जित करा। जर नदी नसेल, तलाव नसेल तर घरातच एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये मीठ टाका। ते मीठ विरघळण्यापर्यंत राहू द्या। नंतर पाण्यात मीठ विरघळले की नंतर ते पाणी आपल्या घराच्या बाहेर सळा म्हणून टाकून द्या। फक्त छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे, याने सगळी नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती मिठासोबत घराबाहेर निघून जाईल। तर नक्की करा। एक वाटी मीठ तुमच्या किचनमध्ये नक्की ठेवा। तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।